दोन तीन कॅरेक्टर प्ले करणार आहे. तर सो ते त्यात धमाल एक मजा येणार आहे. नमस्कार मंडळी, अभिराज कलेक्शन 369च्या नवीन कोऱ्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? मी मजेत. तुम्ही कसे आहात? मजेतच राहा. आजचा व्हिडिओ हा मस्तपैकी छान असा व्हिडिओ सुरुवात झालेला आहे माझ्या नाश्त्यापासून. लोक पाहू हे काय आहे. नमस्कार मंडळी, आता सकाळचे वाटले वाजले आहेत 8 आणि अभिराज गेली आहे स्कूलला, अरुण गेला आहे ऑफिसला. आणि आज माझा नाश्ता तुम्हाला दाखवते मी काय आहे तो. आजचा नाश्ता आहे पोळा. त्यानंतर चिल्ला चिल्ला बेसनचा पोळा. आता मी खूप असा आणि एक चपाती खाणार आहे आणि ह्याच्या खाली आहे भाजी मसूरची, जी अरुण आणि अभिरा खाऊन गेले आहेत. माझ्यासाठी थोडी ठेवली आहे पण ती मी खाणार नाही आहे. आता मी खूप मनावर घेतलेलं आहे की मी नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. आता म्हणजे काय म्हणतात, तिच्या चपात्या जास्त लिमिटच्या बाहेर खाणं वगैरे असं नाही करणार आहे. कारण चपात्याने सुद्धा आपलं वजन वाढतं. मला गरम किती झालंय बापरे. आणि मी आता ठरवलं मी बारीक होणार आहे. मग असं आमचे फॅमिली पिकनिक्स वगैरे असतात त्याच्यामध्ये मी दिसते. पहिली होती तशी तर नाही होणार तेवढी, पण ऍटलिस्ट काय म्हणतात ना, फुल नाही फुलाची पाकळी तशी होणार आहे. तेवढी तरी आता मी असं ठरवलं आहे. उद्यापासून आता थोडं वर्कआउट करणार आहे. अरुण उठतो सकाळी 5:30ला. बापरे, हे सगळं करायला नाटकी एकदम फुल एकदम असा काय म्हणाल आता, फुल एकदम फॉर्म मध्ये. आणि हेटर्स, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे का तुम्हाला? काल मी दिलेलं आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. लाईट लावते दिसेल ना मी चांगली चमकून. सो कसं वाटलं प्रश्नाचं उत्तर साडीबद्दल? प्लीज कोणाला असं जज करू नका. आता तुम्ही म्हणाल ही फक्त व्हिडिओज गाऊन घालूनच करते, मॅक्सी घालूनच करते, तिच्याकडे काय कपडे नाही आहेत का? तसं काय नाहीये. गाऊन आणि मॅक्सी मध्येच कम्फर्टेबल असतं. बापरे, सुटसुटीत आजकाल ट्रेंड पण आले आहे. इंस्टाग्राम वरती रील्स बनवतात की सुटसुटीत लेडीजचा वेअर काय आहे ते गाऊन 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 फॉर्म फॉर्म बाहेर नावाज येते. सो गाऊन मध्ये कम्फर्टेबल असतात. आता मी मध्ये मध्ये ड्रेसिंग करणार आहे आणि छान छान ड्रेसिंग करून नंतर व्हिडिओ बनवेन हवं तर. पण असं काय कंटिन्यू नाही बनवू शकणार कारण मला गरमी सहनच होत नाही. काय माहित नाही मला, पण गरमी सहन होत नाही. आम्हाला तिघांनाही होत नाही, अरुणला, मला आणि अंबिराला सुद्धा. सो आम्ही थोडं गरमी अवॉइडच करतो. असं नाही की आमच्याकडे एसी आहे, हे आहे ते आहे फळाला डिंक आहे, पण आम्हाला नाही सहन होत. नाही सहन होत काय माहित नाही का. म्हणजे ते कूलर आहे, एसी आम्हाला घ्यायचंय, मी घेणार, सगळं घेणार हळूहळू. माझ्याकडे सगळं आहे, इच अँड एव्हरी आहे, एव्हरीथिंग टचवूड. फक्त एसी नाही, तो पण मी घेणार लवकरात लवकर. थंडीमध्ये घेणार, थंडीमध्ये. म्हणजे थंडीमध्ये कसं आहे एसीचा रेट कमी असतो ना. सो आता मी एकटीच आहे, शांत आहे घर नेहमीप्रमाणेच. अभिरा गेली आहे स्कूलला आणि ते मस्त आता छान असं आज थोडं ऊन पडलंय, असं हे नाहीये. पाऊस पाऊस सकाळी होता 7 वाजता, आता थोडं ऊन आहे. आता पूर्ण दिवस काय करायचं तर मी कपाट जी लावलेली असतात ती परत काढते, परत लावते. टाइमपास काहीतरी हवा ना. मोस्टली मी टीव्ही बघत नाही. मी जास्त करून इतरांचे सुद्धा व्हिडिओज बघते. त्याच्यातून मला आपण स्वतःला स्मार्ट समजायचं नाही प्रत्येक गोष्टी, है ना, माझं तरी आहे म्हणणं. मी ना इतरांचे पण व्हिडिओज बघते जे डेली ब्लॉग्स असतात, फॅमिली ब्लॉग्स. मग त्यांचे चोरत नाही काय कंटेंट काय चोरायचं, माझ्या घरचंच दाखवते मी. आता काय काय माझ्या घरचं काय कंटेंट चोरलं का? चोरत नाही मी, पण बघते ते लोक कसे बोलतात काय. ऍक्च्युली मला ह्या फील्ड याच्यावरती युट्यूबवरती तर मला 6 वर्ष झाली, 7वं वर्ष लागलेले आहे. तर मला माहिती आहे कसं करतात, काय सगळं एडिटिंग वगैरे सगळंच माहिती मला. पण ते पण बघते आजकाल, म्हणजे काय म्हणतात ना, वेगवेगळं काय 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 नवीन नवीन त्याच्यावर आपल्याला शिकायला पण मिळतं. सो आपण पण कसं शिकायचं. आणि ही माझी फेवरेट जागा आहे ही वाली. मला खूप आवडतं बसायला. ते मी चेअर टाकते ही वाली आणि तिथे समोर ती खाडी आहे, समोर तिथे
खाडी आहे ना इथे मागे, ती खाडी बघत बघत, मस्त झाडं बघत बघत चहा पिते. आणि आता माझा नाश्ता आहे आज पोळा चिल्ला. आधी मला वाटलं चिल्ला चिल्ला म्हणजे काय असं चिल्ला, नंतर अजून गोळा आला तर बेसनचा पोळा, त्याला म्हणतात हिंदीमध्ये चिल्ला. सो बेसनचा पोळा खाणार मी, नंतर मुगाचा पोळा करणार उद्या, सोया चंक करणार, असं काय 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 करणार मी खाणार. आणि वर्कआउट करणार आणि स्लिम आणि ट्रिम होणार. आता माझे केस व्हाईट व्हाईट व्हायला लागले छान. मला हवेच आहे तसे, ऍज जसं मला हवंय तसंच ते सगळं होतंय छान छान. फुल व्हाईट करणार आणि स्ट्रेटनिंग करणार, म्हणजे स्ट्रेट करून ठेवणार. हा स्ट्रेटनिंग होतं त्याला, हा स्ट्रेटनिंग करणार. मला काय माहित पण नाही का, मी जातच नाही पार्लर मध्ये तर काय माहिती. आणि आज मी काढला आहे तोंडाला लावायला पपया, कारण आता स्कूल स्टार्ट झाले आणि ऊन असतं खूप, म्हणजे ना स्किन थोडी टॅन झाली आहे. तिथे पपया लावणार मी, गरमीतून पपया. आणि त्याच्याबरोबर मी अजून एक असं सिक्रेट मिक्सर मधून पिसून फ्रीज मध्ये टाकलेलं आहे. 1 महिना झाला, 1 महिना, 1 महिना महिनाभर राहतं ते. ते काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. जे पपया लावेल ना पपया, तेव्हा मी काढून दाखवेन फ्रीज मधून. तुम्ही पण ट्राय करा, त्याने स्किन बघा अशी थोडी शायनी शायनी ग्लो ग्लो होते, अशी व्हाईट होते. तुम्ही पण ट्राय करा. आता भेटते, आता मी पटापट नाश्ता करते, मला भूक लागली आता. 8 वाजले आहेत, नाश्ता करते. मग भेटू नंतर नाश्ता झाल्यावर, तोपर्यंत बाय. हॅलो फ्रेंड्स, तर आता संध्याकाळचे वाजले आहेत 7:30 आणि आमची अधीरा बसली आहे स्टडीला. स्टडी टाइम. स्कूल स्टार्ट होऊन फक्त 3च दिवस झाले आहेत आणि स्टडी असा भरपूर दिलेला आहे. आणि माझा मी इथे फेस पॅक रेडी केलेला आहे, जो सकाळी बोलली होती मी, किती वाजता मला आठवत नाही, पण तो झाला आहे आता. सगळ्यात फ्री झाली मी, आता मी लावणार आहे. आता पहिला माझा बिफोर चेहरा बघून घ्या, नंतर आफ्टर मला दाखवणार आहे मी हे लावून काय इफेक्ट होतो. याच्यामध्ये मी काही नाही केलंय, फक्त आणि फक्त पपया आहे तो चांगला रगडून घेतला याच्यात बघा. त्यात दूध नाही टाकलंय, काय नाही काय नाही, फक्त लावायची आधी थोडस क्लिन्झिंग करायचं. कशाने केलं मी, कशाने केलं यार, विसरले मी. रोज वॉटरने, रोज वॉटरने मस्त फेस मी छान असा क्लिन्झिंग करून घेतला आहे. आणि आता मी लावते आहे फेस पॅक. फेस पॅक लावून झाला तुम्हाला परत दाखवते कसा लावायचा असतो तो. लावताना नाही दाखवणार, कारण आता माझ्या अंगावर पडेल ते. जाते आरशात लावायला, तोपर्यंत वेट अँड वॉच. हा बघा मी लावलेला आहे फेस पॅक, जो तुम्हाला एवढं दिसत होतं त्याच्यामध्ये चांगलं असं खड्डे खड्डे जाडे जाड, ते काय जाड जाड लावलं नाही, असं मस्त चांगलं असं करलं त्याला. त्याला काय म्हणतात, मॅश म्हणतात, स्मॅश, स्मॅश म्हणतात. मला माहिती आहे, पण मी बघत होती का तिला काय येते. चांगलं चांगलं मी त्याला रगडून काढलेलं आहे. मी लावलं चेहऱ्यावर. आता मस्त 10 मिनिटं मी रिलॅक्स करणार आणि नंतर धुणार. धुतल्यानंतर तुम्हाला मी दाखवते आफ्टर वॉश कसा असतो चेहरा. आणि जे सिक्रेट सांगितलं होतं तुम्हाला, ते सुद्धा मी दाखवणार आहे तुम्हाला. काय सिक्रेट मी फ्रीज मध्ये ठेवलं आहे ना बनवून, ते 1 महिन्यापूर्वी, ते सुद्धा दाखवते. सो आता फेस वॉश केल्यानंतर तुम्हाला मी दाखवते माझा चेहरा. तोपर्यंत फेस वॉश ची वाट बघत राहा माझ्या. सो फ्रेंड्स, आता मी चेहरा मस्तपैकी धुवून आली आहे 10 मिनिटानंतर. सो तुम्हाला याच्यात काय फरक दिसतोय का, जर असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा. आणि अजून एक मी तुम्हाला बोलली होती की एक माझ्याकडे आहे काय म्हणतात त्याला, सिक्रेट, जे मी करून ठेवलं होतं आधीच 1 महिन्यापूर्वी. काहीतरी होता प्रोग्राम, पिकनिक होती आमची. तिथे आता माझे घरचे फॅमिली मेंबर्स बघत असतील तर ते पण हसत असतील. पिकनिक साठी तयारी होती ही, आणि ते 1 महिनाभर राहतं. ते काय आहे तुम्हाला दाखवते मी. 1 मिनिट, मी फ्रीज मधून आता काढलं आहे जस्ट. काहीतरी पडलंय ते काढते बाजूला. हे बघा, हे आहे ते जादू. हे आहे मसूरची डाळ. मसूरची डाळ असते ती आहे बघा.
ही एकदम बारीक पिसायची. ही आहे मसूरची डाळ, अख्खा मसूर असतो ना, तो बारीक पिसायचा मिक्सर मध्ये आणि तो महिनाभर राहतो. म्हणजे त्याला त्याच्यात काय ऍड नाही करायचं. जेव्हा तुम्ही लावणार चेहऱ्यावरती अप्लाय करणार हा मास्क, किंवा त्याच्यामध्ये दूध, जमलं तर थोडस हे टाकायचं, दूध मलाई आणि थोडं हळद टाकायची, हनी टाकायचं, आणि थोडीशी जमलं कॉफी टाकायची आणि मस्तपैकी लेप लावून ठेवायचा हा. आणि काहीच नाही झालं, काहीच नसेल तुमच्याकडे, काहीच नसेल तर फक्त हे लावायचं आणि दूध दूध तर सगळ्यांच्या घरीच असतं. दूध आणि दूध मध्ये मिक्स करा, किंवा काही जणांना मलाई म्हणजे कसं त्यांना असं हे होतं, मलायला लागेल थोडस इरिटेट होतं, इरिटेट. तर मलाई ज्यांना नसेल लावायची आणि स्किप करून दूध टाका. आणि ज्यांना दोन्ही लावायचं असेल, दोन्ही टाकायचं असेल, दूध आणि मलाई, तर ते पण बेस्ट आहे आणि छान रिझल्ट येतो. सो तुम्ही ट्राय करून बघा एकदा, की ह्यानी कसं ग्लो येतो चेहऱ्यावरती. आणि हे आठवड्यातून 2दा लावायचं असतं, 2 वेळा, आणि आपल्या साध्या पाण्याने धुवायचं असतं. पण छान आणि छान छान इफेक्ट येतो. मी ते ब्लॉग्स बघत होते, त्याच्यामध्ये ब्लॉग बघितला होता, त्याच्यामध्ये दाखवलं आणि छान, खरंच सिरियसली येतं. कारण मी स्वतः ट्राय केलं होतं. तुमचे ते असं उन्हाळ्यात टॅन होतं, असं हे सगळं टॅन होतं, असं इथे माथा फोरड इथे होतं. सो इथे लेडीज लोकांचं इथे होतं मोस्टली, आहे ना, इथे होतं. ते सगळं निघून जातं, पण लगेच नाही निघणार. म्हणजे तूप खाऊन रूप असं येतं असं नाही होणार. त्याला 2-3 आठवडे तरी लागणार. तर तुम्ही ट्राय करा नक्की, म्हणजे महिनाभर तरी करा बघा. असे आठवड्यातून 2दा लावा, म्हणजे तुम्हाला नक्की त्याचा इफेक्ट येईल. आणि कसं वाटेल ते तुम्हाला कमेंट्स करून सांगा. कारण इथे मला आता बरेच, मी बघते ना, आता मला बरेच जण असे बघतात. बापरे, माझा हात दुखायला लागला. मला इथे बरेच जण बघतात, तिथे माझे व्हिडिओज बघतात, ते मंडळी सुद्धा असतात. पण ते मला फोनवर सांगतात की असं असं छान कमेंट्स देतात. पण प्लीज तुम्ही इथे कमेंट्स करत जा, जे काय असेल ते. माझं नाव घेऊन कमेंट्स करा, जे काय असेल ते. माझं पेट नेम आहे, त्यांनी त्यांनी त्या नावाने हवं तर मला कमेंट्स करा. पण इथे कमेंट करा, मला माझे व्हिडिओज कसे वाटतात तुम्ही बघता. पण मला फोन करून जेव्हा विचारतात तेव्हा तिथे नका सांगू, तिथे सांगतात तुम्ही, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला इथे सांगा, या कमेंट्स करून सांगा की माझे व्हिडिओज कसे असतात, त्यात अजून काय सुधारणा करायला पाहावी. म्हणजे तुमचे कमेंट्स येतील ना, त्याच्या खाली मग ऑटोमॅटिकली दुसऱ्यांचे पण कमेंट्स येतात, की हाय असं कर, तसं कर, तसं कर. So इथे मला तुम्ही सगळ्यांनी कमेंट्स करा प्लीज. नेक्स्ट आता हा व्हिडिओ पासून मला इथेच कमेंट्स करा, इथे कमेंट करायला सुरुवात करा. सो त्याप्रमाणे मी पुढचे व्हिडिओ बनवेन. सुकेचा फिल्म बघायला नक्की जा. आज आहे 5 तारीख. मी बोलली होती सकाळी, मी हा व्हिडिओ टाकला होता की तिचा 5 तारखेला फिल्म येणार आहे, मूवी येणार आहे. एक मिनिट, नाव विसरले, काय विचारलं नाव? तुंबडाची मंजूर आहे ना, तुंबडची ना, तुंबडची असेल, तुंबडाची, हा, तुंबडची असणार. नाव विसरली. तर ते त्याचं आज फिल्म झालं आहे रिलीज. तर 5 तारीख आहे आज. मग नक्की तुम्ही उद्या जाऊन बघा किंवा परवा जाऊन बघा, पण थिएटरला जाऊन बघा, घरी बघू नका. कारण एक मजा एक वेगळीच असते. त्या निमित्ताने आपली फॅमिली आपल्या बरोबर बाहेर फिरायला जाते ना, आणि असं तर कोण जात नाही खास असं कारण काढून. त्या निमित्ताने तुम्हाला बघायला मिळेल. खूप धमाल पिक्चर आहे तो, नक्की जाऊन बघा. सो पुढचा व्हिडिओ पण सुद्धा छान येणार आहे. आता मंडे पासून मी स्टार्ट करणार आहे देवदर्शनांचे व्हिडिओ, पुन्हा स्टार्ट होणार आहेत. मिक्स येणार आहेत, मिक्स, कधी घरातला येणार आहे, कधी देवदर्शनाचे आहेत. सगळे व्हिडिओ तुम्ही बघा. कधी माझे आता जसं जसं माझे सीझन स्टार्ट होतील गणपती बाप्पाचे वगैरे, तेव्हा मी प्रोडक्ट्सचे माझे व्हिडिओज येणार आहेत. साईड बाय साईड माझे व्हॉट्सअपला ऑर्डर्स असतात चालू, तिथे सुद्धा मी स्टेटसला टाकते. तिथून ते पण काम चालू आहे माझं, हे सुद्धा आहे. आणि इन्स्टाला सुद्धा आहे. इन्स्टाला आता मी नवीन एक थोडस वेगळं काहीतरी करायला प्रयत्न करणार आहे. टचवूड. म्हणजे जसे मी आता साडी वगैरे घालून जशी आता मी रील्स बनवते, थोडस मी आता कॉमेडीकडे जाणार आहे. कॉमेडीकडे म्हणजे स्वतःचे डायलॉग्स असणार आहेत. ते तुम्हाला कसे वाटतात हे नक्की सांगा. कारण पण त्याला थोडा वेळ लागणार, कारण मी एकटीच ते हँडल करणार आहे. कारण हे जे सगळं मी जे डोक्यात असतं, सगळं मी जे शूट करते बाहेर जाऊन सुद्धा किंवा घरी सुद्धा, हे मला ना एकटीला शांत असेल ना मी, तेव्हा हे सगळं माझ्या डोक्यात सगळं माइंड मध्ये येतं. कारण घरात समजा अभिरा जरी असली किंवा अरुण असला, की मग त्यांच्या मागे हे कर ते कर, मग माझा वेळ सगळा त्याच्यात जातो. मग मला पूर्ण ओपन ओपन लागतं शूटला. मग सपोर्ट म्हणजे फक्त मी सगळं स्वतः करते. मग ते फक्त जेव्हा अभिरा होती तेव्हा फक्त एक ऍडव्हान्टेज होता की ती मोबाईल हँडल करायची, मोबाईल पकडायची. पण ठीक आहे, आता मी स्वतः एकटी करेन, पण मला एकटीला पण जमतं ते सगळं करायला. आणि एकटी असं की ते मला पटकन भरभर येतं आणि मला पटपट सुचतं.
सो तर तो इन्स्टाला नक्की जाऊन बघा आता व्हिडिओज पुढचे, पण त्याला थोडा वेळ आला कारण ते मी 2-3 कॅरेक्टर प्ले करणार आहे. तर सो ते ते धमाल एक मजा येणार आहे. ते कॉमेडी आहे म्हणजे, आणि ते तुम्ही नंतर ते व्हिडिओ ते टास्क मी तिथे का प्ले केले मी हे इथे सांगणार आहे धमाल युट्यूबला. सो ते आधी तिथे एन्जॉय करा, ते नंतर तिथे कमेंट्स केल्यानंतर मी इथे तुम्हाला सांगेन की मी हे अनुभव कुठून घेतले आणि कॅरेक्टर कुठून मला हे मिळालं सगळे. सो ते तुम्ही मजा नक्की बघा. मी खूप एक्साइट आहे की ते ते मला मी स्क्रिप्ट सगळे लिहून ठेवले आहे टचवूड. आता फक्त मला शूट करायचे. शूट करायला आता मी पहिलं स्टार्ट करणार आहे, बाहेर निघणार आहे. मला म्हणजे माझे पहिले मी करायची शंकर भगवान भोलेनाथ मला बोलवतात, मला असं आतून असं फील होतंय. आधी मी ते शूट करणार आहे. नंतर एक दिवस ते शूट करणार, एक दिवस घरचं करणार आणि एक दिवस ते इन्स्टाला टाइम देणार आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी सोशल मीडियावर आता मी म्हणजे थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही असं करणार आहे. सो त्यासाठी मला भरपूर सपोर्ट करा आणि म्हणजे व्हिडिओज बघा. कारण आता सध्या हल्ली थोडे व्ह्यूज कमी येत आहेत. आय थिंक सगळे गावी गेलेत. सो अजून सगळ्यांचे आंबे काजू खाऊन फणस खाऊन अजून मन नाही भरलंय आणि कोणाचं भरत नाही. कोकणात खास करून कोकणी लोकांचं, आणि आम्ही पण कोकणी असल्यामुळे म्हणून असं आंबा खाऊ तर खातच राहा असं असं वाटतं. सो आणि ते गावचं जे काय वातावरण असतं नॅचरल, तिथून येऊच वाटत नाही. सो मला वाटतं त्यामुळे व्ह्यूज कमी येत आहेत, पण येतील. जसं आता डेली रुटीन त्यांचं स्टार्ट होईल तसं मग आता मुलं शाळेत गेली की काय टाइमपास करायचा, तर मग व्हिडिओज बघायचे. मग अभिराज कलेक्शन 369 ही तुमच्यासाठी सदैव तयार आहे. व्हिडिओज नक्की बघा. नवीन नवीन व्हिडिओ, छान छान व्हिडिओज येणार आहेत गमतीशीर. पण प्लीज इन्स्टाला पण फॉलो करा. इन्स्टावर मी खूप एक्साइटेड इन्स्टावरचे व्हिडिओज तुम्हाला दाखवण्यासाठी. ते नक्की बघा आणि एन्जॉय करा. चला तर मग भेटूया. हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया.